मित्रांनो, तत्सम, तद्भव, देशी किंवा परभाषीय शब्द या शब्दांवरती आयोगाची प्रश्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। असाच एक प्रश्न आयोगाने गट ब 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता। प्रश्न होता, खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा। आपल्याला तद्भव शब्दांचा गट ओळखायचा आहे। तद्भव म्हणजे काय ते लक्षात घ्या। तर संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले जे शब्द आहेत त्यांना तद्भव म्हणतात, परंतु हे आहे तसे येत नाहीत। हे काय होतात तर जे संस्कृत शब्द आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल होतो आणि मग ते मराठीमध्ये येतात, त्यांना म्हणतात तद्भव। त्यानंतर तत्सम शब्द, तत्सम म्हणजे जशाला तसे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले असतील तर त्यांना तत्सम शब्द म्हणतात। आणि देशी, देशी म्हणजे ज्या शब्दांची कुठेही उत्पत्ती पाहायला मिळत नाही त्याला देशी म्हणतात। मग चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया। आपल्याला शोधायचा तो म्हणजे तद्भव शब्दांचा गट। मित्रांनो, पहिला जो गट आहे कर्ण, चक्र, विद्वान आणि जल। त्यानंतर चौथा जो गट आहे गुरु, पुत्र, पुष्प आणि अग्नी। हे दोन्हीही गट काय असतील तर तत्सम शब्दांचे असतील। हे आहेत तत्सम शब्दांचे गट आणि हा देखील आहे तत्सम शब्दांचा गट। आपल्याला विचारलं होतं तद्भव शब्दांचा गट म्हणजे ए आणि डी हे पर्यायामध्ये जिथेही असतील तो पर्याय तुमचा डायरेक्टली काय होतो, इलिमिनेट होतो। त्यामुळे सर्व पर्याय बरोबर असणारा देखील पर्याय तुमचा इलिमिनेट होतो। ओके, चला आता पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला। याच्यानंतर अर्ज, अत्तर हे दोन्ही शब्द अरबी भाषेतील आहेत। हे दोन्हीही शब्द अरबी भाषेतील आहेत। पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे। पगार जो शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतील आहे आणि चिमणी जो आहे तो आपला देशी भाषेतील शब्द आहे। हा असेल देशी भाषेतील। हे तिन्ही गट आपण पाहिलेले आहेत। मग त्यानंतर राहिला कुठला तर आपला पाय, पद पासून पाय बनाला, पर्ण पासून पान बनाला, सासू श्वश्रू पासून सासू बनाला आणि श्वशूर पासून सासरा बनाला। म्हणजे हे जे शब्द आहेत हे असणार आहेत आपले तद्भव शब्द। सो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल, फक्त सी बरोबर। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील। धन्यवाद।